अकोला जिल्ह्यातील पातूर गावी उमेश फुलारींची शेती आहे। जवळच्या लघुसिंचन प्रकल्पांमुळे त्यांना शेतीसाठी पुरेसं पाणी उपलब्ध आहे। याचा फायदा घेत गेल्या काही वर्षापासून ते फुलशेती करतायत। सध्या त्यांच्याकडे 4 एकरांवर कलकत्ता वाणाच्या झेंडूची लागवड आहे। जवळजवळ 15 एकर फुलशेती आहे। फुलशेतीमध्ये सर्व प्रकारचे झेंडू, गुलाब, लिली, निशिगंध या प्रकारचे सर्व मिश्र पिकं मी घेतो। त्याच्यामध्ये प्रामुख्याने झेंडू या पिकाची लागवड माझी जवळजवळ 4 एकरामध्ये लागवड केलेली आहे। या झेंडूमध्ये मी हे कलकत्ता नावाची व्हरायटी याचे जूनच्या पहिल्या आठवड्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात रोपं ट्रेमध्ये रोपं तयार करून त्याची लागवड 4 बाय 2 वर या अंतरावर एकरी जवळजवळ 5 ते 6 हजार रोपांची मी लागवड जूनच्या 15 तारखेला केलेली आहे। जून महिन्यात लागवडीनंतर फुलारींनी झेंडूंना खतांचा डोस दिला, ज्यामध्ये त्यांनी सेंद्रिय खतांचा वापर करण्यावर भर दिलाय। सुरुवातीला पहिल्या खताचा हप्त्यामध्ये गांडूळ खत आणि निंबोळी पेंड सुरुवातीला एका झाडाला 50-50 ग्रॅम या पद्धतीनं दिलं। त्याच्यामध्ये जैविक कीटकनाशकामध्ये ऑप्टिमस नावाचं औषधी आणि कीटकनाशकासाठी आज फुलारी यांच्याकडून झेंडूचं पीक काढणीसाठी तयार झालंय, पण गेल्या 3 महिन्यात केलेल्या योग्य व्यवस्थापनामुळे त्यांचं पीक अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलंय। या कलकत्ता व्हरायटीला फुलांची संख्या खूप असल्यामुळे तिला खतं व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये आम्ही याला गांडूळ खत, शेणखत जवळजवळ 1 एकरामध्ये 2 ट्रॉली शेणखत, लेंडी खत आणि त्याच्यामध्ये PSB, ट्रायकोडर्मा, यानंतर ॲझोटोबॅक्टर हे सगळे जीवाणू खतं मिश्रण करून सुरुवातीला पहिल्या लागवड केल्यानंतर पहिल्या आठवड्यात आम्ही हे देतो। आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कळी काढणे आणि याच्यावर जी रोग कीड येते त्याच्यासाठी आम्ही पूर्ण जैविक पद्धतीचा अवलंबन करून याच्यावरची थ्रिप्स, माइट्स, लाल कोळी या सर्व किडी आमच्या आता नियंत्रण आलेल्या आहेत। याच्यामध्ये जे ऑर्गॅनिक आम्ही वापरून राहिलो त्याचे फायदे आम्हाला असे भेटत आहे की झाड एकदम प्रफुल्लित आहे। त्याच्यापासून अपेक्षित उत्पादन म्हणजे जवळजवळ एका झाडापासून मला 4 किलो उत्पादन मिळणार। फुलारी यांनी खतांबरोबर फवारणीचंही योग्य नियोजन केलंय, त्यामुळे झेंडूचं पीक कीड रोगांपासून दूर ठेवण्यात त्यांना यश आलंय। त्यामुळे झेंडूंपासून त्यांना भरघोस उत्पादनाची अपेक्षा आहे। सुरुवातीला 45 दिवसापर्यंत याची पहिली कळी काढण्यात येते। त्याच्यामध्ये चांगल्या कळी काढल्याचे फायदे असे होतात की त्यापासून ब्रांचेस मोठ्या प्रमाणात निघून कळ्यांची संख्या वाढते आणि जवळजवळ 60 दिवसामध्ये आम्ही त्याचे फुलं हार्वेस्टिंगला चालू करतो। फुलांची हार्वेस्टिंग हे सकाळी 7 ते 10 या वेळेतच आम्ही करतो। त्याच्यामुळे फुलामध्ये जो टवटवीतपणा आहे तो कायम राहून साधारणतः 12 वाजेपर्यंत फुलांची पूर्ण पॅकिंग करून पॅकिंग हाऊसमध्ये पूर्ण एक आमची इथे जवळजवळ पातूरमध्ये 400 एकरावर फुलशेती आहे। त्याच्यामध्ये सर्वच पिकं घेतल्या जातात फुलशेतीमधले। इथे आमचा एक जो संघ आहे त्या संघाच्या माध्यमातून शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून आम्ही हे पूर्ण फुलं शेगाव, अकोला या मार्केटला, अमरावती या मार्केटला पाठवतो। उमेश फुलारींना यंदा पोळ्यापासून ते दिवाळीपर्यंतच्या हंगामात अंदाजे प्रति झाड 4 किलो फुलांचं उत्पादन अपेक्षित आहे। त्यांच्याकडे आज एकरी किमान 5,000 रोपं आहेत। यापासून त्यांना अंदाजे 20,000 किलो म्हणजेच 20 टन फुलांचं उत्पादन मिळणार आहे। या फुलांना सरासरी 20 रुपये किलोचा भाव मिळाला तरी सुद्धा एकरी किमान 4 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे। तर 50,000 रुपयांचा खर्च वगळता किमान 3.5 लाखांचा नफा मिळेल, म्हणजे 2 एकरात 7 लाखांचा नफा होईल अशी अपेक्षा आहे। पोळा, गणपती, नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे 4ही सणासुदीला फुलांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते। याच्यामध्ये साधारणतः आम्हाला प्रति किलो ऑरेंज आणि प्रति किलो येलो या व्हरायटीला साधारणतः 50 रुपये प्रति किलो प्रमाणे आम्हाला भाव मिळत आहे। रोज याच्यामधून आमच्या ठरलेल्या प्लॉटच्या स्पेसिफिकेशनमधून रोज 2 क्विंटल फुलं आम्ही पर डे काढतो आणि पूर्ण कुटुंब आमचं एकत्रित असून या फुलामध्ये आम्ही हा आमचा पिढीजात व्यापार झालेला आहे। फुलारींकडे आज 2 एकरांवर गुलाबाची देखील लागवड केली आहे। यापासून त्यांना अंदाजे दररोज 2000 फुलांचं उत्पादन मिळतंय। गुलाबाच्या फुलांपासून सुद्धा त्यांना चांगला नफा मिळतोय। फुलशेतीमध्ये प्रामुख्याने गुलाब फुलांचा राजा म्हणून जो गुलाब आहे तो याच्यामध्ये जवळजवळ माझी 2 एकरावरती गुलाबाची
फुलशेती आहे. त्याच्यामध्ये ग्लॅडिएटर ह्या नावाची व्हरायटी हे आपण लावलेली आहे. त्याच्यामध्ये साधारणतः मला या 2 एकरामध्ये 4,800 रोपं लागलेले आहेत. 5x4 याची लागवड केलेली आहे. याला खतं फवारण्या ह्या सगळ्या मी जवळजवळ याच्यावर दर 7 दिवसांनी फवारणी आणि दर 15 दिवसांनी याला NPK सूक्ष्म अन्नद्रव्य हे सर्व फवारणी खतामधून देतो. आणि पाणी व्यवस्थापनामध्ये दर 10 ते पाण्याच्या वापसा कंडिशनमध्ये त्याला पाणी दिले जाते. आज विदर्भातल्या कोरडवाहू शेतीपासून शेतकऱ्यांना फारसा नफा मिळत नाहीये. अशात अतिवृष्टीनं शेतकरी अडचणीत आला असताना उमेश फुलारींना मात्र फुलशेतीनं तारल्याचं दिसतंय. विनोद इंगोले, साम TV, अकोला.